सकाळची वाजले 7:30 आणि मी निघालोय रामटेकवरून जाण्यासाठी बुट्टीबोरीला. होप की तुम्ही सर्व मजेत असाल. 1 ते 1.5 महिन्यानंतर आपण भेटत आहोत, ते पण दुसऱ्या चॅनल वरून. होऊ शकते हा व्हिडिओ खूपशा लोकांपर्यंत पोहोचणार पण नाही, कारण माझा जो पुराणा जो चॅनल होता सफर करो सफर नाही, तो रिमूव्ह झाला युट्यूब वरून. आणि खूप प्रयत्नानंतर मग मी हा दुसऱ्या चॅनलचा सेटअप केलाय. नेहमीपेक्षा आज थोडा लेट झालोय मी निघायला, कारण मी थोडा हेल्मेटला सेटअप करत राहिलो. माईक आणि जो ऍक्शन कॅमेरा आहे त्याच्यामध्ये माझा थोडा वेळ गेला. माझा काही प्लॅन नव्हता की व्हिडिओ बनवायचा म्हणून, पण म्हटलं की खूप दिवस झाले आपण भेटलो नाही आणि मला नवीन सुरुवात पण करायची आहे. त्या चॅनलला विसरणं थोडं अवघड आहे, पण ठीक आहे, आता जे झालं ते झालं. जर त्याच गोष्टी मी जर घेऊन बसलो असतो तर हा व्हिडिओ मी आज बनवत नसतो. नेहमी इथूनच पेट्रोल टाकतो मी रिलायन्स वरून, जेव्हा आपण रामटेकच्या बाहेर निघतो तेव्हा. एक हँडल माउंट लावायचा विचार करत आहे मी गाडीमध्ये. खूप साऱ्या वस्तू घेऊन ठेवल्या आहे, पण मी काही ते यूज नाही केल्या, पण आता धीरे धीरे त्या सर्व गोष्टी मला यूज करायच्या आहे. तर आपला सिस्टम आता रेडी झाला आहे पूर्ण. ऑलरेडी खूप लेट झालाय आणि 9:45 ला मला ऑफिस जॉईन करावं लागतंय. 8:03 झाले आणि थंडी काही वाटत नाही तेवढी. ह्या वर्षी तर मला बिलकुल थंडी नाही वाटत आहे. मागच्या वर्षी थोडीफार वाटायची. मागच्या वर्षी ह्या टाइम मध्ये मी हिंगण्या साईडला राहत होतो ना, तर होऊ शकते त्या एरियामध्ये थोडा काही चेंजेस असेल, पण बुट्टीबोरीमध्ये बिलकुल थंडी नाही आहे, नाहीच्या बरोबरीत. आय होप की तुम्ही मला ह्या चॅनलवर पण सपोर्ट देणार, जसं की त्या चॅनलवर पूर्ण सपोर्ट होता तुमचा. आणि त्या चॅनलवर आपले 20,000च्या जवळपास सबस्क्रायबर झाले होते आणि ते करण्यासाठी मला 3 ते 3.5 वर्ष लागले होते. मोटो ब्लॉगिंगचा एक्सपिरियन्स नाही आहे मला. हा पूर्ण नवीन टास्क आहे माझ्यासाठी. याच्या आधी कधी कारण मोटो ब्लॉगिंग मी केली नाही, पण मी जेव्हा पण मोटो ब्लॉगिंगचे व्हिडिओ पाहत होतो तेव्हा वाटायचं मला की मला पण हे करायला पाहिजे म्हणून. म्हणजे आधीपासूनच वाटायचं, पण तेवढं काही सेटअप होतं नाही आपल्याकडे. मोटो ब्लॉगिंगसाठी सर्वात आधी तर पाहिजे ऍक्शन कॅमेरा, आणि आता आपल्याकडे ऍक्शन कॅमेरा पण आहे. हा व्हिडिओ बनवायचा मेन उद्देश हा पण होता की मला माईक चेक करायचं होतं. तर तुम्ही सांगा व्हॉइस कसा येत आहे, कारण मी तर आता सध्या ऐकू शकत नाही आहे. एडिटिंगच्या वेळेस मला चेक करता येईल ते. तर आमच्याकडून बुट्टीबोरी टोटल 90 किलोमीटरचा रन असतो, पण याच्यामध्ये मला बिलकुल मला काही वाटत नाही. आता हा माझा डेलीचा रूट झालाय, त्यामुळे काही तेवढं वाटत नाही. आपली स्पीड हवी आहे, तर ऍम्ब्युलन्सची स्पीड किती असेल आता? 100 जा रही भाई, 100 की स्पीड में जा रही हो. मी 70-80 ह्या स्पीडने जातो नेहमी, कारण ह्या स्पीड मध्ये गाडी ऍव्हरेज पण बरोबर जाते. हे नॉर्मल स्पीड आहे एवढी. इथून नागपूर 30 किलोमीटर आहे, पण आपण नागपूरमधून नाही जाणार. आपण नागपूरला बायपास करू, रिंग रोडने आपण निघू. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. आणि हा जो लेफ्ट साइडचा रोड आहे तो जातो सीधा कनान कामठी होते हुए नागपूरला, आणि हा सीधा बायपास आहे रिंग रोड. आणि मॉर्निंगच्या टाइमला नागपूरमधून जायला काही नाही, पण भरपूर सारी गर्दी असते तिथून, कारण हा जो टाइम आहे हा ऑफिशियल टाइम असतो, त्यामुळे भरपूर ट्रॅफिक असतो.
खूप लवकर आपण बाईक मध्ये पण अपग्रेड होऊ. त्याच्यासाठी तुमचा सपोर्ट हवा आहे मला. कोणतं गाव आहे त्याचं नाव माहिती नाही. ह्या रोडवर जास्तीत जास्त माहिती आहे की ब्रिजेस आहे. म्हणजे असं कोणतं तुम्हाला गाव वगैरे पडणार नाही की हा तुम्ही गावच्या अंदरून जाताय. थोडा पण ट्रॅफिकचा फेस करावा नाही लागत त्या रोडनी जायला. आई हो, ठीक आहे. बाईक सायकल वगैरे रॉंग साईडने तेव्हा तेवढं काही नाही वाटत, पण ट्रक कार वगैरे रॉंग साईडने पण भाऊ पाठवून जातो. बाय मयुरी. हा जो अमरावती हायवे हा वाला असं गोल घुमून आपल्याला जावं लागतं अमरावतीला जर जायचं राहिलं तर. बघू शकता तुम्ही हा पूर्ण असा गोल आहे. वॉच विसरलो मी घरी आज घाई घाई मध्ये. 8:50 झाले. 9:30 वाजतापर्यंत जरी पोहोचलो तरी मग तेवढे घाई नाही होणार मला. ह्या इथे खूप जास्त ट्रॅफिक राहते नेहमी जेव्हा पण मी येतो तेव्हा. पण आपल्याला काय, आपली तर बाईक आहे, आपण कुठून पण निघू शकतो. अबा भाई तू मराठी गाणं ऐकतो आता. शाकी. आणखी अर्धा तासाचा रोड आता बाकी आहे. खापीला बायपास करत आहोत आता आपण. आणि आता एक पुन्हा टोल येणार. टोल नंतर मग लेफ्ट मारले की सीधा चंद्रपूर हायवे. आणि त्या रस्त्यावर थोडे आपल्याला ट्रॅफिक भेटते. माझ्या रूटवरील हा पळणारा हा दुसरा टोल आहे आणि याला पण आता आपण बायपास करू. बायपास करू म्हणजे याला पण पार करू. ह्या राईड मध्ये मी एक पण चाय आणि पाण्यासाठी ब्रेक नाही घेतलाय कारण ऑलरेडी मी लेट निघालो होतो घरून त्यामुळे. पण ठीक आहे, जर वेळ राहील तर भुट्टीभोरी मध्ये चाय पिऊ आपण. तिथून आता मी लेफ्ट मारणार आणि सीधा हैदराबाद हायवे पकडणार. रॉंग साईडने टाकली ती गाडी. रॉंग साईड म्हणजे साईड बरोबर होता. लेट झालो म्हणून होऊ शकते कारण लवकर येतो मी त्या टाइम मध्ये एवढं नाही राहत ट्रॅफिक. आणि रस्त्याचे पण भरपूर काम चालू आहे. आता मेट्रो पण येणार बुट्टीबोरी मध्ये. लगभग 25 ते 30% काम झालंय मेट्रोचा. इथून पण अमरावतीला जात आहे. हा वरचा ब्रिज तो दिसत आहे राईट साइड मध्ये, त्याच्यावरून ओलांडून सीधा समृद्धी हायवे भेटणार आपल्याला तिथून चढल्यावर. त्या बाजूला जे तुम्ही शॉप बघत आहे ना ते शॉप आहे अद्रकच्या गुळ. म्हणजे अद्रक पासून गुळ बनवला जातो. मी घेतलाय, मी टेस्ट पण केलाय, खूप बढिया लागते तो. तिच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की रोडावर अद्रकचा गुळ भेटते, तो हा आहे. हे बघा, हे असं अद्रक असते, हा अद्रकचा गुळ आहे. याला सीधा असं पण खाऊ शकता तुम्ही आणि मग गरम पाणी केलं अर्धा ग्लास त्याच्यामध्ये टाकून चायसारखं पण पिऊ शकता. तर होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. हा कोणता म्हणजे असा ट्रॅव्हलवाला व्हिडिओ नव्हता, बस मला तुमच्यासोबत इंटरॅक्शन करायचं होतं. मला सांगायचं होतं की आपण नवीन चॅनल क्रिएट केला, त्याला पण तुम्ही सबस्क्राईब करा. त्या चॅनलला जेवढं तुम्ही प्रेम दिलं, आय होप की ह्या चॅनलवर पण तुम्ही तेवढंच प्रेम दाखवणार. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. पहिला व्हिडिओ आहे तर पहिल्यांदाच तुम्ही या चॅनलवर आले तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून समोर येणारे व्हिडिओज तुम्हाला अपडेट होत राहणार. तोपर्यंत कीप लविंग, कीप वॉचिंग, कीप सपोर्टिंग.